पुण्याचे पालकमंत्री हे अजितदादा पवारच असतील. उगाच भाजपच्या नेत्यांनी म्हणजे असं वायफळ प्रयत्न करू नये. गुजरातमध्ये ईडीची रेड पडली आहे. 13,000 कोटीहून अधिक पैसे जप्त केलेले आहेत. मला नाही. माकरवाडीतनं ईव्हीएम संदर्भात आता मोठं आंदोलन छेडलं राहुल गांधी देखील असणार आहे. पुन्हा एकदा ईव्हीएमच्या विरोधात. ईव्हीएमच्या विरोधात म्हणण्यापेक्षा जर तुमचा ईव्हीएमवर इतका विश्वास आहे तर सर्वसामान्य लोक येऊन एखादं आंदोलन करत असतील तर त्यांना अटक करणं ही लोकशाहीची हत्या आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला आहे, पण तो हिसकावून घेणं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं, त्यांना जेलमध्ये घेऊन जाणं हे शोभत नाही या सरकारला. ह्याचा अर्थ कुठे तुम्ही आतमधनं घाबरलेले आहात की सत्य बाहेर पडेल. आणि त्याच्यामुळे मार्केटवाडीला जे झालं ते हुकुमशाही प्रवृत्ती दिसते त्याच्यामध्ये. सिंधू बॉर्डरवरती पुन्हा आता शेतकरी एकवटलेले आहेत, त्यामुळे त्यांचे काय प्रश्न आहेत यावर मी अजून अभ्यास केलेला नाही. हमी भाव मिळावा यासाठी मी अजून त्याचा अभ्यास केलेला नाही, त्यामुळे माहिती नाही. राज ठाकरे म्हणतात की येणाऱ्या आगामी निवडणुकीत मनसे जे आहे ते सोबत घेऊन शक्यता वाटली. कुठे आता निवडणुकाच नाहीत, आता कुठल्या निवडणुका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.